महाराष्ट्र राज्य आराध्य दैवत शिवछत्रपतींना मानवंदना करून आज या ठिकाणी आपण सर्वजण आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लोकसभा शिरूर आणि शिरूरचे आपल्या सर्वांचे आवडते उमेदवार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या लोकसभा निवडणुकीची प्रचार सभा आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। त्यांच्या सोबत महाराष्ट्राचा भाजपचं नेतृत्व आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी मुंबई बँक आणि आज विधानसभेवर असणारे आमचे नेते प्रवीणजी दरेकर यांच्या सोबत अतुलजी बेनके, माजी आमदार शरदजी सोनवणे, या ठिकाणी देवेंद्रजी शहा, त्याचप्रमाणे मला असं म्हणावं लागेल गणपतरावजीकडे एवढा मोठा व्यासपीठ आहे, याच्यामध्ये सगळ्यांची नावं घ्यायची म्हटलं तर मंगलदास आप्पापासून सगळ्या महिला आघाड्या आमच्या या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व पक्षाचे असणारे सगळे नेतेगण। गणेशजी समजून घ्या, तुम्ही विघ्नहर्ताचे युवक आहात, सगळे तालुक्याचे मग राष्ट्रवादीचे असणारे अध्यक्ष पांडुरंगजी पवार, त्याचप्रमाणे भाजपचे अध्यक्ष संतोष नाना खैरे, या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे अध्यक्ष, उपस्थित सर्वांचं स्वागत करत असताना कमी वेळेत आलं भगवा वादळ, बसा आता भगवान नसलं तरी ते आपल्या आदिवासी वादळ नक्की आहे हे आपण मान्य केलं पाहिजे, आप्पा बरोबर की नाही। आणि संजयराव काळे बाजार समितीच्या प्रांगणामध्ये आम्ही आहोत, आम्हाला आनंद आहे की आपल्याला लाभलेले उमेदवार, आपल्याला करायचं मतदान, आपल्याला मिळालेली संधी, समोर लिहिलंय कामाचा माणूस की बिनकामाचा माणूस, गायजी ठरवायचंय आपल्याला। आणि म्हणून येणारी 13 तारखेला जे मतदान होणार आहे, अलॉट गर्दी माझ्या महिलांची या ठिकाणी आहे। मला सांगायचं आहे की जे या यंत्रणेमध्ये नाहीत त्यांच्यासाठी की आम्ही आजपर्यंत 22 वर्षात कधी कुणाला म्हटलो नाही, 3 विधानसभा गेल्या, पण आज तागायत कधी कुणाला म्हटलो नाही की बाबा रे तुझ्यासाठी काय केलं म्हणून तू आमच्यासाठी काय कर। पण आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी नक्की मी आव्हान करणार आहे, कारण या ठिकाणी त्यांच्या सोबतीला त्यांच्या सभागृहात आपले प्रश्न मांडणारा, आपला हक्काचा माणूस पाठवायचा असेल शिवाजीदादा आढळराव पाटील, तर मला आज बोलावं लागेल, आव्हान करावं लागेल। आणि म्हणून मला पहिल्या मतदारसंघापासून सुरुवात केली पाहिजे जिथे आणे घाटाची सुरुवात होते। अंकुशजी आमले माझे सभागृहातले सहयोगी आपण नाहीत। आम्हाला तुम्हाला सांगायचं की ज्यावेळी तुमच्यावर संकट आलं, तुम्ही हाक दिली, त्या हाकेला धावून येणारी तुमची ताई तुमच्यासाठी, कारण तुम्ही आले नसले तरी डिंगोर आणि संपूर्ण त्या मतदारसंघाची लोक या ठिकाणी आहेत। आम्हाला आठवण करून द्यायची आहे की ज्यावेळी तुम्हाला धमक्या आल्या त्यावेळी आम्ही तिथे धरणावर येऊन तुम्हाला साथ दिली। आम्हाला आठवण करून द्यायची ओतूरमध्ये, आम्हाला आमच्या सहयोगाला आठवण करून द्यायची। मोहितजी तुम्ही सांगितलं ग्रामीण रुग्णालय उभं राहिलं पाहिजे, ताई सभागृहातले आपण सहयोगी आहात, माझ्यासोबत चला, डेप्युटी डायरेक्टर असेल सगळीकडे फिरायचं, का तर माझा एक सदस्य तो कुठल्या पक्षाचा आहे मला घेणं देणं नाही, पण त्यावेळेला आपण रोहितजींच्या प्रेमात नंतर पडलात, परंतु आपल्याला एक गोष्ट निश्चित मानावी लागेल की आज आपण विचार केला पाहिजे। संभाजीराजे तुम्हाला पण माझं सांगणे, आज तुम्हाला कोणतं वेळ लागलाय, तुम्ही गडावून कधीच खाली उतरला नाहीत, पण आम्ही गडावर तुम्हाला फोन करून विचारायचो की राजे कोणतं काम ओतूरमध्ये करायचं आहे। अनिलजी तांबे आपले पप्पा या विभागाचे आमदार होते आणि आमदार आपले पप्पा गेल्यानंतर आईला सुद्धा संधी मिळाली आणि ही जनता कामाच्या माणसाला निवडून देते। आपण विचार करावा, माझा हक्क नाही, कारण ते अजितदादा पवारांचे आणि त्यांना साथ त्यावेळी दिलेली आहे। त्याचप्रमाणे जर आपण पुढे गेलो तर मला सांगू असं वाटतं की त्या ठिकाणी असणारे शरदजी लेंडे कधीही त्यांच्या मतदारसंघात रघुनाथ शेट्टी या समोर बसलेले आहेत, समोर बसलेत, खाली कोणताही प्रसंग गावामध्ये
येऊ दे, विभागात येऊ दे, मतदारसंघात येऊ दे, कोणतंही काम विचारल्याशिवाय कधी केलं नाही की भाऊ तुझ्या मतदारसंघात आया रेडा समाधीसाठी काय करायचं आहे. जसं इथे कपिलेश्वरासाठी करत होतं 22 वर्ष, तसा तिथे पण करत असताना विश्वासात घेतल्याशिवाय काम केलं नाही. म्हणून शरदरावजी तुम्ही तर गळ्यातले ताईत, आणि म्हणून तुमच्याकडे सुद्धा जनता वेगळ्या दृष्टीने पाहते की तुम्ही कामाच्या माणसाचा विचार करावा. पुढे गेलो की आमच्या स्नेहलताई शेळके, प्रदीप दादाने सांगायचं की ताई आमच्या ताईला हे एवढं जादाचं द्यायचं आहे. नाही म्हणालो नाही, विरोधी पक्षाला होतो ना आम्ही, विरोधात बसणारी बाकावरची मी, पण माझं प्रत्येक गोष्टीवर लक्ष असायचं. पण स्नेहलताई शेळकेंसोबत वल्लभ शेळकेंना सुद्धा माझं आव्हान आहे, ते विनंती नम्रतेचं आव्हान आहे का आपण देखील विचार करा, आणि विचार असा करा की आपल्याला कामाचा माणूस द्यायचा आहे. राजुरीकर या ठिकाणी आणे नळवण्यापासून लोक आलेली आहेत. मला तुम्हाला सुद्धा आव्हान करायचंय, नम्र विनंती करायची आहे की आपण सभागृहातले आमचे सदस्य आहात, आमचे भावासारखे तुमची ताई तुम्हाला सांगते की तुम्ही वेळेचा ह्या वेळेला अजिबात या देशासाठी, या देशाच्या नेतृत्वासाठी आपण आम्हाला या ठिकाणी निश्चितपणाने साथ द्याल, आणि कामाचा माणूस शिवाजीदादा आढळराव पाटील यांना निवडून द्याल. जर आपल्याला प्रश्न सोडवायचा असेल आणे नळवणे पठार भागाचा, तर आपल्याला सत्तेत येणाऱ्या मोदीजींसोबत या ठिकाणी आवाज उठवणारा माणूस म्हणजे शिवाजीदादा आढळराव यांना पाठवायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे पर्यटनाचा, तर आपल्याला हक्काचा माणूस शिवाजीदादा आढळराव पाटील यांना पाठवायचा आहे. आपल्याला जर गिरीश बापटांचं स्वप्न साकार करायचं, सतत लेण्यांचा प्रश्न सोडवायचा आहे आणि या ठिकाणी पर्यटनामध्ये आणखीन दुर्गती करायची असेल, तर आपल्याला या ठिकाणी कामाचा माणूस पाठवायचा आहे. आणि म्हणून साठी सांगू इच्छिते, मग या ठिकाणी असणारा 2 जिल्ह्याला जोडणारा रस्ता असेल, तिकडे पिछडांचा आणि इकडून माझा झालेला प्रयत्न, त्याचप्रमाणे पाचघरवाल्यांना माहिती आहे या ठिकाणी असणारी पाईपलाईन गेल्या 2 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला स्वतः पत्र दिलं आणि सांगितलं ताई ती पाईपलाईन तुमची मागणी होती ती आम्ही पूर्ण केली. या ठिकाणी असणारे अष्टविनायक पहा, नितीन गडकरींना आठवा. या ठिकाणी येजोरी रस्ता पहा राजू, आणि आपल्या समोर आठवा की कामाचा माणूस कसा असावा, नितीन गडकरी सारखा असावा. आणि मग या सगळ्यांना पुढे घेऊन जाणारी व्यक्तिमत्व म्हणजे नरेंद्र मोदीजी, आपल्याला सुद्धा आपला हक्काचा माणूस शिवाजीदादा आढळराव पाटील, ज्यांच्या सोबत काम करत असताना 15 वर्ष या प्रत्येक गावागावामध्ये कामं देत असताना एकही गाव दादांना मी सोडू दिलेलं नाही. दादा भांडून दादांकडनं की सगळ्या तालुक्यापेक्षा आमच्याकडे लक्ष जास्त द्या, आमच्याकडे MIDC नाहीत. मग जर आज दादा लांडगे 1 लाखाच्या पुढे जाण्याच्या तयारीत आहे, 65 सभा कालपर्यंतच्या लाईव्ह झालेल्या आहेत. बहनों और भाइयों, मैं आप सबसे कहना चाहती हूँ, आप सबसे मेरी विनंती है, आप सबको बताना चाहती हूँ कि मेरी आपा खाला भाई बहन सब मेरे भाईजान, आप लोगों को कहना चाहती हूँ, एक बार गौर से सोचो कि अपने को अगर समृद्धि की तरफ चलना है, समृद्धि मार्ग दिखता है, आपको दिखता है कि काम जो दिखता है, आज का बच्चा कहता है कि जिसको प्रगति की राह पे चलना है उसको एक बात ध्यान में रखनी है कि काम करने वाला इंसान ही वहां पे चुन के जाना चाहिए, न कि वो इंसान ज्याने स्वतःच्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीला मतदानाला आला नाही त्याला संविधानावर बोलायचा अधिकार आहे का, त्याच्यावर समाचार नेते घेतील. मला फक्त तुम्हाला एवढीच, मुझे आप सबसे एक ही विनंती करनी है कि आप सबको 13 तारीख को वोट करना है, आपको चुन के देना है अपने हक का, अपने घर का, अपना भाई जो अपनी और अपने पूरे जुन्नर नहीं पूरे लोकसभा मतदार संघ की यहाँ पर लेके जाने के लिए, प्रगति की ओर आगे बढ़ने के लिए, हमारी महिलाओं के लिए. इसलिए आप आने वाली 13 तारीख को वोट करेंगे और वो शिवाजी दादा आढळराव पाटिल और उनके सामने रहने वाले घड़ी को वोट करेंगे. आज तुम्हाला चिन्ह सांगितलंय आणि याच्यामध्ये करणार की नाही. जय श्रीराम, जय श्रीराम. छत्रपति शिवाजी महाराज के, छत्रपति शिवाजी महाराज के. वंदे वंदे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद ताई. आपल्या या भावनास्पर्श मनोगतानंतर मी विनंती